मी बावला ही शूटिंग पाठवणार 2 कोण आडवं पडलं का तुमच्या अभिषेकला बी फोन केलाय मी शूटिंग तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा सगळे पाठव तू हो पाठवणार आणि तुम्ही काय निवेदन दिलं नाही काय नाही निवेदन नाही तर आम्ही काढू सांगा ह्यांनी आम्हाला काय निवेदन दिलं नाही हे तुम्ही भांडणापासून लहान लहान पोरापासून तुम्ही ही अतिक्रमण काढाय आज आलाय निवडून टाकताय तिथं मला सांगा आता ती परवानगी वगैरे घेतली का सगळी निवेदन दिलंय का निवेदन दिलंय का सगळ्यांना अहो मला सांगा ही गोरगरीब आहे ते माझं काय मत आहे तुम्ही ही जसं अतिक्रमण काढताय तसं सगळंच अतिक्रमण काढा साहेब इकडे इकडे या जरा त्यांचं माणूस गेला पळून आई बघा जायला लागले मला एक सांगायचं आहे की आज मसवड मध्ये जी चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आज हा वडर समाज कायकाडी समाज जी कोणी इथं राहत असतील त्यांना नोटीस न देता ही नगरपालिकेचं आता देशमाने साहेबांना विचारलं की तुम्ही नोटीस वगैरे काय दिलं का ते काहीच बोलत नाहीत आमचं काय मत आहे नोटीस द्या आणि सरसकट मसवड मधले अतिक्रमण काढा गोर गरीबावर अन्याय करू नका जे आलता ते पळून गेला आमचं काय मत नाही नगरपालिका आहे तुम्ही अतिक्रमण काढू शकता काढा आम्हाला त्याच्याबद्दल काय नाही जसं इथं आहे तसं स्टँड वरचं काढा सगळीच अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा तुम्हाला काय बोलायचं आहे का अजून तुमचं काय का सांगा ए इकडे बाबा तुझं काय मत आहे तुमचं मत काय आहे ते बोल घे इकडे कशामुळे अतिक्रमण काढतात सांगा ही बारक्या पोरांची भांडणं 13 वर्षाच्या पोराची भांडणं त्या संतोष वाघ्याच्या पोराला मारलं त्याच्यामुळे तो आला माझ्या पोराला का मारलं म्हणून तो नगरपालिकेतले 2 साहेब घेऊन आला माझी दहशत काय तुम्हाला दाखवतो म्हणून घर काढायला लागला आणि आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट करायला गेल्यावर पोलीस स्टेशन आमची कंप्लीट घेतली नाही आणि दोघांना उचलून तिथं आणि आज थांबा एक मिनिट आणि आज सकाळी आम्ही चावडीपाशी बसलेलो तर 100 जण तो संतोष वाघे घेऊन आलाय 100 जणांनी 5-6 जणांनी आम्हाला मारले त्यात महेश लिंगे योगेश लिंगे बाळू थोटे आणि संतोष वाघे आणि अशोक वाघे आणि ते गणेश वाघे या 5-6 जणांनी आम्हाला मारहाण केली आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर इथं आमच्या इथं माघारी येऊन आमची काय दहशत आहे तुम्हाला आज दाखवतो आणि तुमची सगळी घरं काढायला लावणार मग आम्ही म्हटलं घरं काढा सगळ्या मसूडमध्ये काढा नाही म्हणली फक्त तुमची 4च घरं काढणार आणि घरं काढणारी बी आले ती बिगर नोटीसचं येऊन डायरेक्ट नोटीस दिलं नाही का नाही दिलं आणि आम्ही विचारलं ह्यांना नोटीस दिलं का तरी ती साहेब गेला निघून ज्याला आम्ही विचारलं ना तुम्ही नोटीस दिलं का आम्हाला तर तो साहेब गेला निघून आणि त्या साहेबाला ज्याला आम्ही विचारलं ना त्या साहेबाला तो योगेश लिंगे घेऊन आलता दम देऊन साहेबाला घेऊन गेला आणि नगरपालिका आज आली पण ती रोज 3 टाइम येते ती नीत शिव्या देऊन जाते ती आणि म्हणते ती आमची काय दहशत आहे तुम्हाला दाखवतो इथं कोण राहतोय कारण काय लहान मुलांची भांडणं 13 वर्षाची पोराची भांडणं बॅटबॉल खेळताना भांडणं झालेली त्या संतोष वाघेच्या पोराला मारलं म्हणून तो येऊन इथं शिवीगाळ दिली शिवीगाळ दिल्यावर गेला नगरपालिकेतले साहेब घेऊन आला 2 जण घेऊन आला तो आणि डायरेक्ट म्हणलं पोराला त्याच्या म्हणतोय ही माझी दहशत बघ सगळी ही सगळी वडर गावाच्या बाहेर काढणार सगळी वडर असं म्हणून तो इथनं गेला आणि त्याच साहेबाला आता विचारलं तुम्ही आम्हाला नोटीस दिलता का तर त्या साहेब इथनं निघून गेला एवढा आमचा विषय तुमच्या पोलिसांनी दाबा घेतलं नाही 4 वेळा आम्ही जाऊन आलो पोलीस स्टेशनला घेतच नाही ती तक्रार आमच्या अगोदर ती जाऊन बसते त्यांची माणसं कशी आमची तक्रार घेणार तुम्हाला काय वाटतं राजकीय दबाव आहे? राजकीय सगळं बोला तुम्ही बोला राजकीय दबाव आहे सगळा मला सांगा आता इथं पूर्ण वडार समाज राहतो कोण बोलते वडार समाज राहतो 6 महिने किती घर आहेत सगळी किती घर आहेत घर आहे ती इथनं जी सगळं स्टँड पर्यंत आहे स्टँड पर्यंत आहे ती पण ह्यांचं काय आहे की ह्यांची गरज काढायची आणि तो पोराला घेऊन येतोय पोराला म्हणतोय माझी दहशत बघ आणि योगेश लिंगेला घेऊन येतोय योगेश लिंगे म्हणतोय की इथं हे तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला जाऊन आलो पोलीस स्टेशनला बसलो सगळा राजकीय दबाव आहे ते आमचं गुन्हाच घेत नाही ते. आज आम्हाला 100 जणांनी मारलं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला तिथनं बाहेरच्या बाहेरच पाठवलं आम्ही 2 जण मार खाऊन गेलो तर त्यांची 100 जण त्यांचे होते साहेबापाशी
मग हे आम्हाला त्यांनी आज बोलावलंच नाही बाहेरच्या बाहेर. 2 मिनिट बरं का तुम्ही बोला, सविस्तर बोला एका एका. अतिक्रमण हटवताना मी उपोषणला बसलो. देशमाने साहेब इकडे 2 मिनिटं. आमची तक्रार आमदारापर्यंत पालकमंत्र्याकडे गेलेली आहे. ओके. तर आता या ठिकाणी वडार समाज आक्रमक झालेला दिसतोय, कारण किरकोळ भांडणावरून नगरपालिका हे अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले होते. मॅडम आणि त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. मॅडम 2 मिनिट. मॅडम 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 सर 1 मिनिट. सर इथं नोटीस दिलं नाही म्हणते. हे एक होतं बघा. नोटीस दिलं नाही म्हणते सर. बघा सर 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 इथं नोटीस दिलं नाही सर. सगळ्यांचं घ्या. तर सर काय उत्तर सर उत्तर द्या की सर. सर असो, ते काय उत्तर देत नाहीत. मॅडम मॅडम इथं नोटीस नाही दिलं आणि अतिक्रमण काढायला आलं. नोटीस ही शासकीय जागा आहे. शासकीय जागेत तुम्हाला दिलेलं आहे. त्यांना इंटिमेशन 8 दिवस अगोदर सांगितलं येऊन. तर लोकांच्या अंगावर लेखी आणला पाहिजे ना आपण. मग तेच सांगितलं ना सर की हे नगरपालिकेची जागा आहे. त्यांनी इथं अतिक्रमण करताना सेट टाकताना त्यांनी नगरपालिकेला विचारले का, परमिशन घेतली का त्यांनी? पण आता हाच विषय नाही, असे बरेच विषय मसवडमध्ये बरे. आता ह्यांचं म्हणणं असं आहे की किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि त्या कारणावर भांडणाचा आणि यांचा आमचा काय संबंध नाही. त्याचा काय संबंध आहे आमचा? नगरपालिकेचा आणि भांडणाचा काय विषय पण तुम्ही कुणाला सांगण्यावर भांडणाचा आणि याचा काय विषय नाही. हे अतिक्रमण आहे तेच फक्त चालेल. भांडणाचा आमचा काय नगरपालिकेचा संबंध? ओके. अतिक्रमण आहे की पण त्याला रितसर नोटीस वगैरे यांचं आता कुटुंब तेच आहे. सांगितलं ना सर की तुम्हाला की यांनी परमिशन घेतलं का लावा टाकण्यासाठी आणि नगरपालिकेची जागा त्यामुळे काय नाही तात्पुरतं हे केलेलं. ओके. असं नाही की त्यांना बाबा की त्यांचं आलोय आणि आपण नुकसान केलंय असं पण नाही ना काय. ओके ओके. त्यांना इंटिमेशन अगोदर पण दिली ते 8 दिवस पूर्वी पण आलती लोक. ते लोक त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती आली. असं नाही ना की त्यांना कल्पना दिली नाही असं नाही ना. कर्मचाऱ्याच्या अंगावर आले आलेले. नाही. विचारा ना. नाही. कर्मचाऱ्यांचं शक्यच नाही. ही चुकीच आहे सागर भाऊ. अहवाल ते विचारा महिलांना. आता समोर आलते का नाही विचारतो. विचारा तुम्ही की त्या माणसाला आले नाही. ना. सर आताची परिस्थिती सांगा, म्हणजे आता तुम्ही अतिक्रमण काढणार आहे का नाही काढणार? कशाची हे आता काढायला आलं. ना काय त्यांना सांगितलंय ती काढून घेतो म्हणले. घेतील ना ती काय काढतील की. त्यांचं गरिबांचं नुकसान करायचं नाही आमचं काय. ओके. त्यांचं नुकसान करावं असं काय. बरोबर. येस. परंतु आता इथला एकत्र सगळा जमाव जमलेला दिसला आणि हे सगळी यंत्रणा तुमची थांबवली. इथून पुढची प्रोसेस काय असेल? काय आहेत ना काढून घेतील ना. ती म्हणलीत काढून घेतो. त्यांचं नुकसान नको ना गरिबांचं. ओके. असं थांबवलं ना त्यांनी. काढून घेतील व्यवस्थित काढून घेतील. काय तुमचं मत आहे सांगा. माझं एक तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे. केलेलं आहे. ऐकून घ्या, माझी एक विनंती आहे मंत्री महोदयासनी. आम्ही जवळजवळ 70 ते 80 वर्ष झाले इथं राहिलो. हां. आमचं मूळचं गाव म्हणजे मसवडच आहे. मूळचं गाव मसवड आहे. आता प्रधान योजनेतनं आम्हाला हाकलता येतं का इथून? काढता येतं का ह्याचं? बरोबर. प्रधान योजनेत आपण आम्हाला हक्क ऐकून घ्या, आम्ही जी उपोषणला बसलो होतो त्याची सुद्धा आणखी तरतूद झाली नाही. आम्हाला पर्याय द्या. आम्ही कुठेही करून खातो. तुम्हाला जमीन वगैरे काय? काहीच नाही. काहीच 1 गुंठा 1 फूट एक जागा फूट नाही. नाही आणला. मग तुम्ही आता का म्हणजे आता इथं अतिक्रमण मध्ये राहता. हो. मग आता इथनं जर समजा नगरपालिकेने काढलं तर कुठं जाणार? हा पर्याय त्यांनीच बघावं पाहिजे. त्यांनीच बघावं आम्हाला. त्यांनीच आम्हाला पर्याय द्यावा. तुम्ही नगराध्यक्षांना भेटला का, आमदारांना भेटला का? सर्वांना भेटलोय. त्यांचं काय होतं? त्यांच्यापाशी गेले, पत्र दिले, ते लेटर दिले, सगळं झालंय. बरं. हो सगळं घरपट्टी भरली. सगळं आहे सगळं. सरी घरपट्टी भरतात की? तेच की घरपट्टी ते म्हणतात ना आमच्या नावावरती काही 1 गुंठा नाही किंवा अर्धा गुंठा. मग आता त्यांच्या नावावरती आहे म्हणल्यानंतर नाही ना घरपट्टी भरतोय पण घरपट्टी भरल्यानंतर घरपट्टी आम्ही घर काढतील का? घरपट्टी भरल्यानंतर ते मालकीच आहे ना. घर नाहीत काढणार तुमचे? हा. मग आता काढणार काय? हे पत्रे सेट जे अच्छा. आहे ते सांगितलं ना ते अतिक्रमणात आहे ते काढायचे. अच्छा. तुमची घरं काढायला दिसले का कोण? तिथं पक्की घरं दिसले का साहेब? तुम्ही दाखवा आणि तुम्ही बघा मला जरा सांगा. ऐका
आज गोरगरीब पत्रकार तुम्ही बघा की ह्याच्यात पक्क घर कुठलं आहे मला सांगा. बरोबर. तुम्हाला आता नव्यानं अतिक्रमण केलेलं दिसतंय की जुन्या अतिक्रमण दिसतंय? तुम्ही आता काय म्हणला की 50-60 वर्षापासून प्रूफ आहे आहे. प्रूफ आहे कागदपत्र समाधीवर आहे 1997 अहो आमचं आधार कार्ड बघा तुम्ही. बरोबर. बघा त्यांचं काय असेल सगळं. तुमची मागणी काय, तुम्ही आता काय करणार? आमचं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला हे का नाही बेघर करताय, आम्हाला कुठंतरी पर्याय द्या, पर्याय द्या. नंतर काढा. बरोबर. आम्हाला काय वेगळं बोलायचं नाही. येस. आणि आता रोज संध्याकाळी 10 वाजले ना 10 वाजले पिऊन नाही येते तर ती, पिऊन शिव्या येते देते ती. ती. हा. म्हणजे ह्यांची दादागिरी चालू आहे. हा. तो योगेश लिंगे, तो संतोष वाघे, आशा वाघे रोज येते महेश लिंगे आणि शिव्या देते ती. आणि आम्ही त्या दिवशी म्हणलं ज्या पोरांना मारलंय ती बाई कामाला गेल्या, तर ती म्हणला की ती काय जवून घ्यायला गेली का. असं पोलीस स्टेशनला गेलो तर आमचं ती नोंद घेत नाही ती. हा. सगळं ह्यांचंच म्हणजे ह्यांची एक प्रकार आमच्यावर दादागिरी आहे. आणि आम्हाला म्हणतात की वडराची सगळी गावाच्या बाहेर काढायची आहे ती. हा. हा. हे अतिक्रमण ही सगळं. आणि रोज संध्याकाळी 10 वाजता पिऊन येते ती आणि शिव्या देते ती. आज सकाळी 100 जण आली, आमच्या दोघांना मारहाण केलं. ओके. मारहाण केलं ना आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर ह्यांनी आम्हाला बाहेरच्या बाहेरच पाठवलं. तर हे सगळं म्हणजे ही सगळं राजकीय घटना आहे. आणि ही सगळं 13 वर्षाच्या पोरानं मारलं ही फक्त कारण आहे. आणि तर बघू शकता आता नगरपालिकेचे अधिकारी सगळे कर्मचारी या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते काढण्यासाठी आले होते, परंतु या ठिकाणी आता सगळे अधिकारी गेलेले आहेत, सगळी यंत्रणा माघारी गेलेली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी, इथं सगळा वडार समाज राहतो आणि या नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला नोटीस नाही, आम्ही जाऊ कुठं. त्यावेळेस हे अधिकारी माघारी गेलेले दिसले. किरकोळ कारणावरून भांडण असल्याचा या ठिकाणी यांनी दावा केलेला आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.